नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व सर्व निराधार योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सूचना जी आहे तर ती आज आपण घेऊन आलेलो आहोत. कृपया हा व्हिडिओ सर्व लाभार्थ्यांनी काळजीपूर्वक पहा, कारण जर तुम्ही पुढील कारवाई न केल्यास तुमचे अनुदान थांबवले जाणार आहे. आणि अशा सूचना ज्या आहेत तर त्या सर्व तहसील कार्यालयाकडून आता प्राप्त झालेल्या आहेत. काय आहे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आत्ताच काही वेळापूर्वी जे आहे तर ते सर्व तहसील कार्यालयाला आदेश देण्यात आलेले आहे की तुम्ही संबंधित तहसीलमध्ये राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नोटीस द्यायचे आहे. उदाहरणार्थ तुम्ही एक स्क्रीनवरती पाहू शकता, जिल्हा बुलढाणा खामगाव येथील ही नोटीस जी आहे तर ती सध्या आपण तुम्हाला दाखवत आहोत. अशा आता एक एक करून हळूहळू सर्व तालुक्यांमधून या पद्धतीच्या नोटीस ज्या आहेत तर त्या जारी करण्यात येणार आहे. आता या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे जाणून घेऊया. ते जाणून घेण्याआधी जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका. तर त्या नोटीसमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की माहे 2026 एप्रिलचे जे अनुदान आहे, म्हणजेच एप्रिलपासून मिळणारे जे अनुदान आहे तर ते स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय जे आहे तर त्या मंत्रालयाअंतर्गत तुम्हाला आता अनुदान दिव्यांग लोकांना खास करून मिळणार आहे. आणि हे अनुदान मिळत असताना जे आहे तर ते तुम्हाला म्हणजेच सर्व लाभार्थ्यांना तुमचे UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड जे आहे तर ते तालुक्याच्या ठिकाणी जमा करणे गरजेचे आहे. आता हे कुणाला लागू होते तर महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना हा नियम जो आहे तर तो लागू होत आहे. ठीक आहे, कारण योजना बदलल्यामुळे जी प्रोसेस आहे तर ती पुन्हा वेगळ्या फाईलमध्ये जी आहे तर ती प्रोसेस करेल किंवा केली जाईल आणि त्यामुळे जे आहे तर ते तुम्हाला अनुदान मिळण्यासाठी हे काम करणे गरजेचे आहे. ठीक आहे, आता यामध्ये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्ही जे आहे तर ते संबंधित कार्यालयामध्ये किंवा तुमच्या विभागातील जे काही तलाठी आहेत, गावाचे जे काही तलाठी आहेत तर त्यांना देखील तुम्ही डॉक्युमेंट्स देऊ शकता. परंतु खरं काय आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स नेमके कुणाला द्यावे, कोणत्या लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स द्यावे, नवीन डॉक्युमेंट्स कुणी काढावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये स्टेबल असाल तर पुढे देखील कंटिन्यू व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर बघा, लाभार्थ्यांना सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही तलाठी कार्यालयाला देखील तुमचे डॉक्युमेंट्स देऊ शकता किंवा मग इतर विभागाला देखील, म्हणजे इतर महत्त्वाच्या लोकांना देखील तुम्ही डॉक्युमेंट्स देऊ शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या कार्यालयातून, तहसील कार्यालयातून या नोटीसच्या माध्यमातून मिळेल. परंतु महत्त्वाचं हे आहे की लाभार्थ्यांकडून असा लगेचच प्रश्न विचारला जाईल की सर, हे अनुदान मिळण्याच्या आधी, म्हणजे आता तुम्हाला मार्च महिन्याचे अनुदान मिळणे अजून बाकी आहे आणि त्याआधी आम्हाला हे करावं लागेल का? तर त्याआधी लगेचच करण्याची गरज नाही. आज व्हिडिओ ऐकत आहात, उद्याच हे करण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला हे अनुदान मिळू द्या, ही प्रोसेस पूर्ण होऊ द्या. हां, जर हे अनुदान 25-26 तारखेच्या आधी मिळालं नाही, 25-26 मार्चच्या आधी जर हा हप्ता मिळाला नाही तर मग तुम्हाला पुढील प्रोसेस करायला काहीही हरकत नाही. जसं मी सकाळी सांगितलं की जर परत एकदा डॉक्युमेंट्स पडताळणीचं काम सुरू झालं तर अनुदान वितरणात विलंब होऊ शकतो. हे मी तुम्हाला सकाळीच सांगितलेलं होतं, है की नाही? तर त्याचप्रमाणे जर तुम्हाला अनुदान या महिन्याचे 25-26 तारखेपर्यंत मिळाले नाही तर तुम्ही ते डॉक्युमेंट्स दिले तरी काहीही हरकत नाही. आता ह्या दिलेल्या डॉक्युमेंट्सचा परिणाम तुमच्या या महिन्याच्या अनुदानावर होणार का? तर अजिबात नाही. या महिन्याचे अनुदान तुम्हाला जे सर्वांना मिळत आहे, नॉर्मल जे अनुदान सर्वांना मिळत आहे, तर या महिन्याचे अनुदान तुम्हाला देखील मिळणार आहे. ठीक आहे, या महिन्याच्या अनुदानावरती त्याचा काहीही परिणाम होणार नाही. ठीक आहे, आता लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स कुठले काढावे, कोणत्या लाभार्थ्यांनी नवीन डॉक्युमेंट्स काढावे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. तर ज्या लाभार्थ्यांचे अद्यापही ऑनलाईन सर्टिफिकेट झालेले नाही, म्हणजे ज्या लाभार्थ्यांच्या याच्यावरती ऑफलाईनमध्ये सही शिक्का आहे आणि
ते सर्टिफिकेट ऑनलाईन नाही, अद्यापही ते सर्टिफिकेट ऑनलाईन झालेले नाही. अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांचं सर्टिफिकेट ऑनलाईन करून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे ते आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता परत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो आहे की ज्या लाभार्थ्यांकडे ऑलरेडी ऑनलाईन सर्टिफिकेट आहे त्यांनी काय करावे, तर ते देखील सांगतो आहे. जास्त घाई करू नका. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे जे आहे तर ते एखाद्या तुमच्यासारख्याच दिव्यांग, होतकरू, गरजूवंत लाभार्थ्यांचं जे आहे तर ते भलं होऊ शकेल, जे काही लाभार्थी आहे त्यांचं. ठीक आहे. नाहीतर एखाद्याकडे माहिती पोहोचणार नाही व त्यांना पुढील महिन्याचे अनुदान मिळणार नाही. तर याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. ते देखील आपलेच बांधव आहेत, आपल्याच फॅमिलीतले आहे असे समजून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा. ठीक आहे. तर आता ज्यांच्याकडे ऑलरेडी ऑनलाईन सर्टिफिकेट आहे तर त्यांनी काढणे गरजेचे आहे का, तर अजिबात नाही. त्यांनी सर्टिफिकेट काढणे गरजेचे नाही. तेच सर्टिफिकेट त्यांनी त्यांच्या तहसील कार्यालयामध्ये देणे आवश्यक आहे. ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सर्व लिंक आहे, म्हणजे आधार कार्डलाही लिंक आहे आणि काही लाभार्थ्यांचे दिव्यांग सहाय्यक पोर्टललाही लिंक आहे. तरीही डॉक्युमेंट्स द्यावे लागेल का, असा देखील प्रश्न आता लाभार्थ्यांकडून विचारला जाईल. मला माहिती आहे की लगेचच व्हिडिओ आला की लगेचच प्रश्न येतील, त्यामुळे मी आधीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेलो आहोत. होय, तरी देखील तुम्हाला द्यावे लागेल. त्यामागचे कारण देखील मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही डॉक्युमेंट्स दिले नाही, म्हणजे एक्झॅक्टली ते लिंक राहणार, ऑलरेडी ते लिंक असेल, माहिती असेल, या सर्व गोष्टी ठीक आहे. परंतु जर तुम्ही डॉक्युमेंट्स दिले नाही आणि एखाद्या कार्यालयातून आधीची जी योजना होती ती योजना आता वेगळ्या फाईलमध्ये केली, म्हणजे समजा तुमच्या नावाची एक वेगळी फाईल झाली, तर जे काही आपले कर्मचारी आहेत तर तुम्हाला माहिती आहे की त्यांची काम करण्याची स्पीड किती आहे, तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तर ते काय करणार, तुमचं फक्त नाव घेणार, नाही की ते म्हणजे ते हे नाही बघणार की तुम्ही कुठल्या योजनेत आहात, तुमचे डॉक्युमेंट्स त्या फाईलला लावलेले आहेत का नाही आहेत. या गोष्टी खूप कमी कर्मचारी बघणार. कर्मचारी काय करतात, जेवढं काम कमी होईल तेवढं कमी करण्याचं काम जे आहे तर ते कर्मचाऱ्यांकडून केलं जातं आणि त्यामुळे ते कर्मचारी काय करणार, तुमचं फक्त नाव घेणार आणि परत दुसऱ्या दिवशी दुसरा जो अधिकारी असेल तर तो तुमचे डॉक्युमेंट्स न आल्यामुळे तुमच्या नावापुढे काहीतरी एक टिकमार्क करून ठेवणार की या लाभार्थ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र अद्याप आलेले नाही. परंतु ते हे नाही बघणार की तुम्ही आधी दिलेले सर्टिफिकेट जे आहे तर ते त्या फाईलला लावलेले आहे आणि तिथून काढून जे आहे तर ते सर्टिफिकेट घ्यायचं आणि इथे जॉईन करायचं. हे काम अजिबात ती लोक करणार नाही, कारण त्याची कामाची स्पीड तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर हे सर्व कर्मचाऱ्यांना लागू होत नाही, परंतु 60 ते 70% कर्मचाऱ्यांना ही गोष्ट जी आहे तर ती लागू होते, कारण अशा पद्धतीचं काम चालू असतं. आमचा दिव्यांग बांधव महिन्यातून 4-4 डॉक्युमेंट्स देत असतो आणि तरी देखील त्यांना अनुदान येत नाही. त्यांचे डॉक्युमेंट फक्त स्वीकारले जातात आणि कपबोर्डमध्ये ठेवले जातात. करतो आम्ही, होऊन जाईल, पैसे आल्यावर बघा, बँकेमध्ये जाऊन बघा, अशा पद्धतीचे उत्तरे जे आहेत ते त्यांना देण्यात येते. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, तर एकदा आता बदल झालेला आहे ना, आता तुम्हाला जे पैसे आहेत तर ते दिव्यांग विभागातून येतात, पूर्वीला सामाजिक न्याय विभागातून यायचे. तर निश्चितच शक्य असल्यास तुम्ही डॉक्युमेंट्स देण्यासाठी तयार राहा. आता उद्याच तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे आहे का, अजिबात नाही. घाई करू नका कृपया. हे अनुदान आल्यानंतर द्या, अन्यथा जर 25 तारखेच्या आत अनुदान आले नाही तर द्या. ठीक आहे. आणि बराच वेळ आहे, म्हणजे पुढचे अनुदान पुढच्या महिन्याच्या 10-20 तारखेला येईल, 15 तारखेला येईल, कधी येईल त्याची अपडेट आम्ही तुम्हाला देऊ. तर त्याला खूप वेळ आहे. तर 1 महिन्यामध्ये जर कुणी गावामधून जात असेल तहसीलमध्ये किंवा कुणी जात असेल, काही काम असेल, तरच तुम्ही तिकडे जा. असं अन्यथा असं स्पेशल आत्ताच्या आत्ता जाऊन येणे काही गरजेचे नाही. ठीक आहे. तर त्यामुळे दिव्यांगांनी कृपया स्वतःला त्रास करून घेऊ नये आणि स्वतःची काळजी घ्यावी. त्यामुळे लगेच जास्त घाई करू नका. घाई त्या लाभार्थ्यांना करायची आहे ज्यांचे प्रमाणपत्र अद्यापही ऑनलाईन झालेले नाही, म्हणजे अजूनही ज्यांच्याकडे ऑफलाईनच सर्टिफिकेट आहे, अशा लोकांना घाई करणे गरजेचे आहे. आणि आधार कार्डची जी KYC आहे तर ती देखील ज्या लाभार्थ्यांनी केली नाही तर त्यांनी लवकरात लवकर करून टाका, जेणेकरून काय होईल तर तुमचे आधार कार्डला तुमचे जे UDID प्रमाणपत्र आहे तर ते लिंक होईल. ठीक आहे. आणि जर ही सर्व प्रोसेस केली नाही, जर तुमची प्रोसेस झाली नाही
तर माझ्या मते सरकारने अजून काही घोषित केलेलं नाही, परंतु माझ्या मते तुम्हाला 1500 रुपये कंटिन्यू येतील, परंतु 2500चा लाभ जो आहे तर तो मिळवण्यासाठी ही सर्व प्रोसेस जी आहे तर ती तुम्हाला करणे गरजेचे आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आजची ही महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.